मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी रायगड किल्ला कसा जिंकून घेतला होता आणि त्यानंतर पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर चांदीची फुलं उधळली होती. छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार 5 जून इसवी सन 1733 मध्ये रायगड किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ल्याचे जे हवालदार होते पोतनीस यांनी मराठ्यांविरुद्ध बंड पुकारला. त्यांनी रामराजांचे आदेशाचे पालन न करता पेशव्यांना रायगड किल्ला देण्यास नकार दिला. थोरव्या माधवराव पेशव्यांनी रायगड किल्ला ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केली. नारायणराव पेशव्यांनी सरदार अप्पाजी हरी यांच्या नेतृत्वाखाली 18 मार्च इसवी सन 1773 मध्ये ही मोहीम यशस्वी केली आणि रायगड तिसऱ्यांदा स्वराज्यात आला. रायगड किल्ला ताब्यात घेतल्यानंतर अप्पाजी हरी आणि सर्व सरदारांनी तख्तास मुजरा केला. 5 रुपये आणि चांदीची फुले ही सिंहासनावरती अर्पण केली. बाकी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा.